Mumbai Tuck brought to you by Cotton King. Cotton King Unconditional Sale. Get 20% discount on all garments. Offer valid till 16th August 2026. Terms and conditions apply. तुम्हाला नेहा घारे नावाची मुलगी माहिती आहे का? नाही. किमान मानसी ती पण नाही. मग ज्योत्स्ना तरी माहिती आहे का? किती पण नाही. काहीच कारण नाही तुम्हाला हे सगळं माहिती असण्याचं, कारण कालपर्यंत मलाही हे सगळं माहीत नव्हतं. कारण या तीन मुली ना बॉलिवूडमध्ये आहेत ना मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. या तीन मुली कोकणातल्या साध्या गावातल्या आहेत आणि त्या गावाचं नाव आहे कोंदिवडे. गाव कर्जतपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. कर्जत कशेळे ते मुरबाड हा जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावर. बरं, हा रस्ता काही मुख्य हायवे वगैरे नाही आहे, त्यामुळं त्या रस्त्याकडं कुठल्याही इन्फ्रामॅनचं लक्ष जाण्याचं काहीच कारण नाही आहे. इथले आमदार साहेब आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे. आता या पौरींनी काय केलंय ते आधी बघा, मग तुमच्या लक्षात येईल की सगळा प्रकार नेमका काय आहे. बघा, आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथं संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. 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 ॲक्च्युली जे काम आमचं आहे म्हणजे पत्रकारांचं आहे ते काम कॅमेरामन मानसी, रिपोर्टर नेहा घारे आणि ज्योत्स्नानं केलेलं आहे. आणि ते काम आहे झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारच्या डोळ्यावर पाणी मारण्याचं. आता चुकून सरकारची झोप उडाली तर उत्तमच, पण तुम्ही म्हणाल की एवढ्या छोट्या गावातल्या एका व्हिडिओवरून गहजब करण्याचं कारण काय? तर तेच आपल्याला पाहायचं आहे. नमस्कार, मी अभिजित. सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रात नॅशनल हायवे अथॉरिटीकडे कमीत कमी 18,000 किलोमीटरचे रस्ते आहेत. PWDकडे 3 लाख किलोमीटरचे रस्ते आणि MSRDCकडे साधारणतः 5,000 किलोमीटरचे रस्ते. आता बांधणी आणि मेंटेनन्स यावर किती खर्च येतो? तर PWDचं वार्षिक बजेट 27,000 कोटींचं आहे. त्यानंतर केंद्राचा निधी, मग AIIB सारख्या आणि NDB सारख्या संस्थांना सोबत घेऊन उभारले जाणारे प्रकल्प वगैरे हे जर सगळं एकत्रित केलं तर हा खर्च कमीत कमी 1 लाख कोटींवर जातो. किती पैसा आहे बघा, 1 लाख कोटी. मग आता एवढा पैसा खर्च करून सुद्धा सध्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे? तर बघा, मुंबईवरून जर तुम्हाला नाशिकला जायचं असेल तर तुम्हाला किमान 5 तास लागतात, कारण खड्डे. मुंबई गोवा हायवेचं रामायण तर महाराष्ट्राला तोंडपाठ आहे, कारण हा रस्ता गेली 19 वर्ष झालं बांधायचं चालूच आहे, ते पूर्णच होत नाही आहे काम. कुठे तर कॉन्ट्रॅक्टरच पळून गेला आहे, तर कुठे काय, कुठे कुठे 2-2 फुटांचे खड्डे आहेत. मुंबई अहमदाबाद हायवेची अवस्था सेम आहे, तिथंही खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मुंबई सुरत रस्त्यावर वेगळी परिस्थिती नाही आहे, तिथंही खड्डे आहेत. म्हणजे खरं तर काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आहेत असं म्हणण्यापेक्षा खड्ड्यात मध्ये मध्ये रस्ता आहे असं म्हणावं लागतं. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, आणि तिथून जर तुम्हाला कुठेही बाहेर जायचं असेल तर खड्ड्यातून जावं लागतं. आता समजा तुम्ही पुण्याला गेलात तर तिथून जरा कोल्हापूरकडे बेंगलोर हायवेने जाण्याचा विचार असेल तर तो रस्तासुद्धा खड्ड्यात आहे. पुण्याहून नगरला जायचं असेल आणि तिथून पुढे संभाजीनगरला जायचं असेल तर तिथेही केवळ खड्डे आहेत. म्हणजे ज्या रस्त्याला खरं तर 2-2 तास 3-3 तासाचा वेळ पुरतो त्या रस्त्यांवरती 5 ते 6 तास प्रवास करावा लागतो, आणि त्याचं कारण खड्डे आहेत. खरं तर काही ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खड्ड्यांमध्ये थोडा थोडा रस्ता आहे. नाशिकवर कुंभमेळ्यामुळं किमान 30,000 कोटी रुपये खर्च होणार आहे, पण शहरात रस्ता शोधावा लागतोय. परवा तर नाशिकसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वतः वेगळी बैठक घेतली. कारण काय? तर एवढा पैसा खर्च होऊनही रस्ता का नाही? हे मी का सांगतोय? तर बघा, आपल्या महाराष्ट्रातले इन्फ्रामॅन जे कोणी आहेत ते समृद्धी हायवे बांधतायत, शक्तीपीठसारखा नवा महामार्ग बांधतायत, तोही देवदर्शनासाठी. पण पुण्याजवळच्या चाकणच्या MIDCत रस्ता नसल्यानं तिथून 20 कंपन्या स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. याकडं कोणाचं लक्ष नाही आहे. हे मी म्हणत नाही आहे, तिथल्या 20 कंपन्यांच्या मालकांनी एक ग्रुप स्थापन करून तशी थेट भूमिका घेतली आहे. का? तर रस्त्यांवरचे खड्डे, त्यामुळे होत असलेलं ट्रॅफिक, त्यामुळे जात असलेले जीव, आणि आता त्यामुळेच
उद्योगच जर खड्ड्यांमुळे शहरं सोडून जात असतील तर मग तुमच्या आमच्या पोटापाण्याचं काय, हा प्रश्न आहे. पण हे एवढ्यावर थांबत नाही आहे, कारण परवा गडचिरोलीमध्ये 3 वर्षांपूर्वी बांधलेला पूलच वाहून गेला. एटापल्ली तालुक्यातील बांडी या नदीवर क्रांतीवीर बाबूराव शेडमाके पूल बांधण्यात आला. खर्च झाला 4 कोटी रुपये. 15 ऑगस्ट 2023ला पुलाचं उद्घाटन केलं, स्वातंत्र्यदिना दिवशी, तेही आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते. आणि जुलै 2026मध्ये पूल पाण्यात गेला. खऱ्या अर्थानं तो कंत्राटदाराच्या तावडीतून स्वतंत्र झाला असं म्हणावं लागेल. आता अजून एक आठवण, तुळजापूर नागपूर हायवेवर नांदेडच्या विष्णुपुरीजवळ पूल खचला. चक्क भरावाची माती संरक्षक भिंत तोडून रस्त्यावर आली. पूल वर राहिला आणि जी माती रस्त्यावर आली त्यामुळे 2 जण जखमी झाले. मग आता NHAIनं त्या पुलाच्या कामाचं टेक्निकल ऑडिट वगैरे सुरू केलं आहे वगैरे वगैरे. आता अजून एक सगळ्यात लेटेस्ट सांगतो. मिसिंग लिंक म्हणजे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या कनेक्टरजवळच खड्डे पडले. किती महिन्यात? तर रस्त्याचं उद्घाटन झालं 1 मेला. जुलै महिन्यात खड्डे पडले, म्हणजे केवळ 1.5-2 महिन्यात. यावर विरोधकांनी टीका केली. मग मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्यांचं उत्तर मी कोट करतोय. मिसिंग लिंकवर खड्डे पडलेत, कनेक्टरजवळ 2-4 खड्डे पडलेत, बाकी कुठेही खड्डे नाही आहेत. कुठलंही काम झाल्यावर आणि पहिला पाऊस झाल्यावर दुसरी लेयर येते. त्या पावसामध्ये रस्त्याची ड्युरेबिलिटी म्हणजे क्षमता टेस्ट करण्यात येते आणि भविष्यात काही अडचणी असतील तर त्याही तिथं टेस्ट होतात. परिणामी निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे हरकत नाही, MSRDC या रस्त्याची योग्य ती काळजी घेईल असं मुख्यमंत्री त्याला म्हणाले होते. असो, मुद्दा हा खड्ड्यांचा नाहीच आहे. मुद्दा सरकारी तिजोरीला खड्डा पाडणाऱ्यांचा आहे. रस्ता बांधल्यानंतर वर्षभराच्या आत त्यावर खड्डे पडतात. मग रस्ता बांधताना कंत्राटदार, सरकारचे इंजिनियर्स, अधिकारी त्या कामाचा दर्जा, क्षमता आणि ड्युरेबिलिटी चेक करत नाहीत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर पडलेला प्रत्येक खड्डा भ्रष्टाचाराचा आहे. खराब दर्जाचं सिमेंट, खडी आणि डांबराच्या जागी काळं ऑइल वापरून होत असलेल्या फसवणुकीचं आहे. हे का होतं? कारण स्पष्ट आहे. सब कंत्राटदार, मुख्य कंत्राटदार, अधिकारी, स्थानिक पुढारी, मग त्यावरचे पुढारी अशा सगळ्यांनी मिळून त्या रस्त्यातलं थोडं थोडं सिमेंट, थोडी थोडी खडी, थोडी थोडी माती, थोडं थोडं डांबर बाजूला काढलं की रस्त्याला खड्डा पडतो. सरकारी इमारत वर्षात गळू लागते, तिचे पोपडे उडू लागतात, तिचा रंग जातो, ती जर्जर होते. पण तुम्ही कुठल्याही कंत्राटदार, अधिकारी, पुढाऱ्याचं घर वर्षभरात पडलंय, ते गळू लागले, त्याचे पोपडे उडालेत किंवा रंग गेलाय, घराला वाळवी लागली असं ऐकलं? त्याला ऊन, वारा, पाऊस सगळं लागतच असेल, पण त्याची ड्युरेबिलिटी बांधतानाच चेक होते. तिथं कोणीही वाळू, वीट, सिमेंट खात नाही आणि म्हणून त्या कामाची वाटही लागत नाही. तुम्ही म्हणाल की याचा पुरावा काय? तर साधं आहे. कोल्हापुरात कंत्राटदारांनी बैठक घेऊन कशा पद्धतीनं 40% पैसा केवळ सरकारी सगळ्या चेनमध्ये वाटलावा लागतो याच्या सुरस कहाण्या ऐकवल्या होत्या. त्यात आपलं काही भांडवल नाही आहे. हे सगळं कंत्राटदारांनीच ऐकवलेलं होतं. महाराष्ट्राला एकही अधिकारी, कंत्राटदार, पुढारी आपलं स्वतःचं हक्काचं घर मानत नाही. जर ते महाराष्ट्राला आपलं घर मानत असते तर आपल्या घराला एवढी ठिगळं लागल्यानंतरही त्यांना शांत निवांत झोप लागली नसती. किमान गावागावाला जोडणारे मुख्य रस्ते बरे होईपर्यंत ते थंड बसले नसते. बाकी तुम्ही रोज नीट व्यायाम करा, तंदुरुस्त राहा, कारण खड्ड्यातून चालताना आचके लागतात, मणके आणि हाडं नीट राहिली पाहिजेत. रोज 2 नव्या खड्ड्यांसोबत सेल्फी टाका, कारण मोठमोठ्या इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर जाऊन रुबाबदार फोटो टाकणारे इन्फ्रामॅन आहेत, पण त्या बिचाऱ्या खड्ड्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही आहे. त्यांच्यावर दया करा, त्यांच्यासोबत 1-2 फोटो टाका. आणि यापुढच्या कुठल्याही निवडणुकीत हे भाई, भाऊ, दादा, भैया, तात्या, नाना, आप्पा 2-4 नोटा घेऊन मतांसाठी तुमच्याकडे आले तर समजून जा, त्या नोटा रोज लागणारा जो तुम्हाला खड्डा आहे त्या खड्ड्यातल्या सिमेंट, वाळू, खडीतूनच आलेल्या आहेत. उंडिवडेहून मानसी, नेहा आणि ज्योत्स्नासह मी अभिजित, मुंबई तक.